नमस्कार, स्वागत आहे एन डी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत आगामी काळात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून, तर ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, इंडियन बँकेच्या कार्यकारी संचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ब्रजेश कुमार सिंह। इंडियन बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ब्रजेश कुमार सिंह यांची। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणारच आहोत। त्या अगोदर मी तुम्हाला इंडियन बँकेबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे। इंडियन बँकेची स्थापना 15 ऑगस्ट 1907 रोजी करण्यात आली होती। या इंडियन बँकेची स्थापना कधी करण्यात आली होती? 15 ऑगस्ट 1907 रोजी। आणि या इंडियन बँकेचं मुख्यालय आहे चेन्नई या ठिकाणी। मुख्यालयासंबंधी थोडं लक्षात ठेवा, कारण इतर ज्या बँका आहेत आपल्या महत्त्वाच्या, मग त्यामध्ये RBI असेल, SBI असेल, तर त्या बँकेचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। मात्र या इंडियन बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर चेन्नई या ठिकाणी। या इंडियन बँकेची स्थापना रामास्वामी चेट्टीयार यांनी केलेली होती 1907 साली। आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये या इंडियन बँकेचे MD आणि CEO आहेत सध्या शांतीलाल जैन। इंडियन बँकेचे MD आणि CEO कोण आहेत सध्या? तर शांतीलाल जैन। आणि नवीन कार्यकारी संचालक बनलेले त्या इंडियन बँकेचे ब्रजेश कुमार सिंह। बँक ऑफ इंडियाची MD आणि CEO आहेत सध्या रजनीश कर्नाटक। आणि साऊथ इंडियन बँकेची MD आणि CEO आहेत सध्या PR शेषाद्री। प्रश्न क्रमांक 2, केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती झाली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आणि 2। केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुखवीर सिंग संधू आणि ज्ञानेश्वर कुमार यांची। आता या दोघांच्या नियुक्तीबद्दल पाहण्या अगोदर आपण आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात, म्हणजे तुमच्या अगदी सोप्या भाषेमध्ये लक्षात येईल। आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे तर तो आहे 3 सदस्यीय। आपला केंद्रीय निवडणूक आयोग किती सदस्य आहे? 3 सदस्यीय। यामध्ये एक मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त असतात आणि 2 असतात केंद्रीय निवडणूक आयुक्त। लक्षात आलं ना? यामध्ये एक काय असतात? केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 असतात केंद्रीय निवडणूक आयुक्त। मग सध्या आपल्या देशाचे 25व्या क्रमांकाचे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार। कितव्या क्रमांकाचे इथे? 25व्या क्रमांकाचे। आणि यांना सहाय्यक म्हणून जे 2 केंद्रीय निवडणूक आयुक्त असतात तर त्या ठिकाणी आता सुखवीर सिंग संधू आणि ज्ञानेश्वर कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती। आणि म्हणूनच 25 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो। केंद्रीय निवडणूक आयोगाची जी तरतूद आहे तर ती आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये करण्यात आली आहे, भाग 15 मध्ये। सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उरविंदर पाल सिंग मदान, 6व्या क्रमांकाचे आहेत बघा ते। आणि आपल्या देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर ते होते सुकुमार सेन। आणि आपल्या भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या रमा देवी। आता आपण ऑप्शन क्रमांक 3 वरती दिलेलं आहे राजकुमार, तर उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत सध्या राजकुमार विश्वकर्मा। यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3, विश्व आध्यात्मिक महोत्सव 2024 चे आयोजन डॅश डॅश येथे केले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हैदराबाद। विश्व आध्यात्मिक महोत्सव जो आहे 2024चा, तर याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? हैदराबाद या ठिकाणी। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 2024चा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता अहमदाबाद या ठिकाणी। वार्षिक डेझर्ट फेस्टिवल 2024 आयोजित करण्यात आला होता राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी। आणि दरवर्षी हा जो वार्षिक डेझर्ट फेस्टिवल आहे तर तो याच ठिकाणी आयोजित केला जातो बघा, जैसलमेर या ठिकाणी। त्यानंतर 2024चा सुत्तूर यात्रा महोत्सव जो आहे तर तो कर्नाटकमधील म्हैसूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। कोणता यात्रा महोत्सव? सुत्तूर यात्रा महोत्सव। यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 4, भारतातील 5व्या आणि पूर्व भारतातील पहिल्या अत्याधुनिक हनी टेस्टिंग लॅबची पायाभरणी डॅश डॅश येथे करण्यात आली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रांची। आपल्या भारतातील 5व्या आणि पूर्व भारतातील जर म्हटलं तर पहिल्या अत्याधुनिक हनी टेस्टिंग लॅबची पायाभरणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे? झारखंड राज्याची राजधानी रांची या ठिकाणी। रांची कोणत्या राज्याची राजधानी आहे? झारखंड राज्याची राजधानी आहे। आता झारखंड राज्याचं विभाजन कोणत्या राज्यामधून करण्यात आलं होतं हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 5, जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 15 मार्च। 15 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो।
आणि 2024ला नुकतंच आपण जो जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केलेला आहे, तर या दिवसाची थीम होती ग्राहकासाठी योग्य आणि जबाबदार AI, म्हणजेच फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कन्झ्युमर्स. यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये दिवस दिलेले होते, तर त्यामध्ये 13 मार्च हा जो दिवस आहे, तर हा दिवस आपण धूम्रपान निषेध दिन म्हणून साजरा करतो. 14 मार्च हा दिवस आपण जागतिक किडनी दिन आणि पायी डे म्हणून साजरा करतो. बघा, पायी म्हणजेच हे गणितामधील एक चिन्ह आहे आणि याचा शोध जो आहे तर तो ब्रिटिश गणितज्ञ विल्यम जोन्स यांनी लावलेला होता 1706 साली. पायीचा शोध कोण लावलेला होता? ब्रिटिश गणितज्ञ विल्यम जोन्स यांनी. कधी? 1706 साली. आणि म्हणून 14 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण पायी डे म्हणून किंवा पायी दिवस म्हणून साजरा करतो. आणि 16 मार्च हा दिवस आपण राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची यशस्वी चाचणी डॅश डॅश या खाजगी अवकाश कंपनीने घेतली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्पेस एक्स. स्पेस एक्स ही अमेरिकन खाजगी कंपनी आहे आणि याच कंपनीने नुकतं जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट जो आहे त्याचं नाव आहे स्टारशिप, याची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. कोण? स्पेस एक्स या कंपनीने. स्पेस एक्स या कंपनीची स्थापना 14 मार्च 2002 साली केलेली होती. कोण केलेली होती? इलॉन मस्क यांनी. 14 मार्च 2002 साली या स्पेस एक्स कंपनी स्थापना केली होती इलॉन मस्क यांनी. स्पेस एक्स कंपनीचं मुख्यालय कॅलिफोर्नियातील हॉथॉर्न या ठिकाणी. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे नासा. नासा म्हणजे ज्याचा फुल फॉर्म होतो नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. या नासाची स्थापना 1958 साली केलेली होती. बघा, 19 जुलै 1958 साली या नासाची स्थापना करण्यात आलेली होती. यानंतर जाक्सा ही जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे. या जाक्साची स्थापना करण्यात आली 2003 साली. आणि आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो. इस्रोची स्थापना कधी करण्यात आली होती? 15 ऑगस्ट 1969 साली. रशियाची अंतराळ संशोधन संस्था कोणती आहे? रॉसकॉस्मॉस. बघा, लक्षात ठेवा, रशियाची अंतराळ संशोधन संस्था आहे रॉसकॉस्मॉस. आणि चीनची अंतराळ संशोधन संस्था आहे CNSA, चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 7. अमेरिकेच्या धर्तीवर भारत आणि डॅश डॅश या देशात 2+2 चर्चेचे आयोजन करण्यात आले. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील. अमेरिका या देशाच्या धर्तीवरती भारत आणि ब्राझील या देशादरम्यान नुकतंच 2+2 चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राहुल सिंग. CBSE बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राहुल सिंग यांची. यांच्या अगोदर या CBSE बोर्डाच्या अध्यक्ष होत्या निधी चिब्बर. निधी चिब्बर यांच्या जागी आता राहुल सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे CBSE बोर्डाचे नवीन अध्यक्ष म्हणून. CBSE म्हणजे त्याचा फुल फॉर्म होतो सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आणि या CBSEचे सचिव आहेत सध्या हिमांशू गुप्ता. CBSEचे सचिव कोण आहेत? हिमांशू गुप्ता. यानंतर दुसरं एक बोर्ड आहे बघा NCERT. या NCERT बोर्डाचे अध्यक्ष आहेत सध्या दिनेश प्रसाद सकलानी. आणि या NCERT बोर्डाचे सचिव आहेत सध्या अमन शर्मा. NCERTचा फुल फॉर्म काय होतो? नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. प्रश्न क्रमांक 9. रणजी ट्रॉफी 2024चे विजेतेपद डॅश डॅश या संघाने पटकावले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. अंतिम सामन्यामध्ये मुंबईच्या संघाने विदर्भच्या संघाचा 169 धावांनी पराभव केलेला आहे. आणि 8 वर्षानंतर पुन्हा एकदा या रणजी ट्रॉफीचं विजेतेपद मुंबईच्या संघाने पटकावलेलं आहे. आणि 2024चे हे जे रणजी ट्रॉफीचं विजेतेपद आहे तर मुंबईच्या संघाचं एकूण 42वां विजेतेपद आहे. बघा, म्हणजेच मुंबईच्या संघाने 42व्यांदा या रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. 2023मध्ये रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलेलं होतं सौराष्ट्राच्या संघाने. आणि 2023मध्ये या रणजी ट्रॉफीच्या उपविजेतेपदी राहिलेला होता बंगालचा संघ. 2024मध्ये उपविजेतेपदी कोणता संघ राहिलेला आहे? विदर्भचा संघ. आपण आता या रणजी ट्रॉफीबद्दल काही थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. रणजी ट्रॉफी या स्पर्धेची सुरुवात 1934 साली करण्यात आली होती. मात्र या स्पर्धेचं सुरुवातीला नाव होतं भारतीय क्रिकेट चॅम्पियनशिप. आणि 1935मध्ये या स्पर्धेचं नाव करण्यात आलं आहे रणजी ट्रॉफी. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू जे होते रणजित सिंह यांच्या नावावरून या स्पर्धेला 1935 साली रणजी ट्रॉफी असं नाव देण्यात आलेलं आहे. या रणजी ट्रॉफीचा पहिला सामना जो आहे तर तो 4 नोव्हेंबर 1934 रोजी मद्रास आणि म्हैसूर यांच्यामध्ये खेळवला गेला होता. आता 2024च्या रणजी ट्रॉफीबद्दल जर बोलायचं झालं आपल्याला तर यामध्ये एकूण सहभागी संघ होते 38. त्यामध्ये विजेता ठरलेला आहे मुंबईचा संघ. मुंबईच्या संघाला 5 कोटी पारितोषिक देण्यात आलेलं आहे. उपविजेता ठरलेला आहे विदर्भचा संघ
आणि या विदर्भाच्या संघाला 3 कोटीचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. मुंबईचा कर्णधार होता अजिंक्य रहाणे. रणजी ट्रॉफी जिंकणारा अजिंक्य रहाणे हा मुंबईचा 26वा कर्णधार ठरलेला आहे. आतापर्यंत मुंबईनं रणजी ट्रॉफी स्पर्धा किती वेळेस जिंकलेली आहे तर 42 वेळेस. 2024च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे मुशीर खान यांना. 2024च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला आहे तनुष कोटियन यांना. आणि याच 2024च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ठोकलेल्या आहेत रिकी भुई यांनी. 13 डावामध्ये 902 धावा त्यांनी ठोकलेल्या आहेत. आणि सर्वाधिक विकेट घेतलेले आहेत आर साई किशोर यांनी. 15 इनिंगमध्ये यांनी 53 विकेट घेतलेले आहेत. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्यातील 100 महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला डॅश डॅश यांचं नाव देण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आचार्य चाणक्य. अलीकडेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील 100 महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्या कौशल्य विकास केंद्राला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे तर आचार्य चाणक्य यांचं नाव देण्यात आलेलं आहे. सध्या आपले कौशल्य विकास मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा. याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र देखील सुरू करण्यात आलेले आहेत. बघा किती 511 आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र देखील सुरू करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 11. डॅश डॅश राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10% महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ज्या होणार आहेत तर त्या निवडणुकामध्ये ओडिसा राज्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 10% महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश येथे फणस संशोधन केंद्र स्थापन केलं जाणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लांजा. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा हा एक तालुका आहे आणि याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फणस संशोधन केंद्र उभारलं जाणार आहे. कोणत्या ठिकाणी? रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या ठिकाणी. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाडेगाव या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्टे या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रातील काही प्रमुख कृषी संशोधन संस्था जर बघितल्या आपण तर त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे. सांगली जिल्ह्यातील डिग्रज या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील केगाव या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र आहे आणि गवत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर पालघर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 13. लेझर आधारित प्रकाश आणि ध्वनी शो द कोहिनूर स्टोरी डॅश डॅश येथे सुरू झाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. लेझर आधारित प्रकाश आणि ध्वनी शो जो आहे द कोहिनूर स्टोरी तर हा कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे? हैदराबाद येथील हुसेन सागर या ठिकाणी सुरू झालेला आहे. बघा हैदराबादमध्ये हुसेन सागर हा एक तलाव आहे आणि या ठिकाणी हा लेझर आधारित प्रकाश आणि ध्वनी शो द कोहिनूर स्टोरी सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14. जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश डॅश डॅश हा बनला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने नुकतंच 2024चा अहवाल जाहीर केलेला आहे आणि त्या अहवालानुसार जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार म्हणजेच शस्त्र खरेदी करणारा देश कोणता ठरलेला आहे तर आपला भारत देश ठरलेला आहे. बघा आपण काही दिवसापूर्वीच बघितलेलं होतं शस्त्रास्त्राचा सर्वात मोठा निर्यातदार देश कोणता आहे? अमेरिका. म्हणजे अमेरिका हा देश जो आहे तर तो जगात एकूण शस्त्रास्त्र जे पाठवले जातात तर त्यापैकी 40% शस्त्रास्त्र जे आहे तर ते अमेरिका एकटा देश निर्यात करतो. त्यानंतर जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती निर्यात करणारा देश आहे रशिया. रशिया जगामध्ये एकूण 16% शस्त्रास्त्र जे आहे जगाला लागणारे तर ते रशिया हा देश निर्यात करतो आणि फ्रान्स हा देश जगाला एकूण लागणाऱ्या शस्त्रास्त्रापैकी 11% शस्त्रास्त्र निर्यात करतो आणि आपला भारत देश जो आहे तर तो सर्वात मोठा खरीददार देश आहे शस्त्रास्त्रांचा 2024च्या या अहवालानुसार. प्रश्न क्रमांक 15. देशातील सर्वात उंच हवामान टॉवर डॅश डॅशमध्ये बनवण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भोपाळ. आपल्या देशातील सर्वात उंच हवामान टॉवर कोणत्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे? मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणी. या टॉवरची उंची आहे 72 मीटर. आपण काही दिवसापूर्वीच बघितलेलं होतं बघा आपल्या देशातील पहिले सर्वात मोठे तांब्यापासून बनवण्यात आलेले जे बापू टॉवर आहे तर ते निर्माण करण्यात आलेलं आहे बिहार राज्यातील पाटणा या ठिकाणी. कोणतं टॉवर?
बापू टावर. प्रश्न क्रमांक 16. प्रॉमिसिंग इन्व्हेस्टर ऑफ द इयर पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सचिन साळुंखे. प्रॉमिसिंग इन्व्हेस्टर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? सचिन साळुंखे यांना. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये रंजन गोगोई जे आहेत तर यांना आसाम वैभव पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. बघा 2024चा आसाम वैभव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? रंजन गोगोई यांना. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार देण्यात आले 2024साठी डॉक्टर सायरस पुनावाला यांना. आणि लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे प्यारेलाल शर्मा यांना. आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. नुकतंच मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉची मानद पदवी डॅश डॅश यांना बहाल करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंट सर्वांनी नक्की करत चला मित्रांनो. कमेंट खूप कमी करत आहेत. काही मोजके 2-3 विद्यार्थी आहेत ते रेग्युलर कमेंट करतात. मात्र तुम्ही सर्वांनी इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल आणि येत जरी नसलं तर कमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. कारण आपल्याकडे ऑप्शन 4 दिलेले आहेतच. आपण यापैकी जे योग्य उत्तर तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही कमेंट करून सांगत चला. अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये MPSC कंबाईन असेल, ग्रामसेवक भरती असेल, आरोग्यसेवक भरती असेल किंवा आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती असेल तर या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये स्पष्टीकरणासह पाहत आहोत. आणि चालू घडामोडीचे प्रश्न पाहत असताना आपण फक्त चालू घडामोडीच पाहत नाही आहेत तर त्या चालू घडामोडीला अनुसरून जे GKचे प्रश्न निर्माण होतात म्हणजे प्रश्न जर भूगोलासंबंधित असेल चालू घडामोडीचा तर आपण भूगोलाची इतर माहिती जी आहे परीक्षा दृष्टिकोनातून तर ती देखील सविस्तरपणे सांगत आहे मी तुम्हाला. आणि प्रश्न जर इतिहास संबंधित असेल, राज्यघटनेसंबंधित असेल किंवा इकॉनॉमिक्स संबंधित असेल तर त्या संबंधित देखील माहिती मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगत आहे. मित्रांनो तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर चालू घडामोडीच्या किंवा GKच्या महत्त्वाच्या PDF हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.